परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली वाहून गेली। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। परशुराम घाटातील संरक्षक भिंत ही कोसळली आणि या संरक्षक भिंतीची माती जी ती काही प्रमाणात पाण्याबरोबर वाहून गेल्याचं आपण बघतोय। त्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या बरोबर आहेत। राजेश, काय नेमकी परिस्थिती आहे? अमित बरोबर आहे, कारण परशुराम घाट आज मागील कित्येक 15 ते 16 वर्ष या परशुराम घाटाचं काम चालू आहे आणि हा जो परशुराम घाट आहे तो नक्की प्रवाशांसाठी आहे की फक्त कंत्राटदारांसाठी असा प्रश्न आता स्थानिक लोक विचारत आहेत। कारण इतक्या वर्ष या रस्त्याचं काम झालं मुंबई गोवा महामार्गाचं। कारण या परशुराम घाटाच्या खालच्या साईडला जी लोकवस्ती जो 1000 ते 1500 लोक होते त्यांना या परशुराम घाटाचा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। कारण गेल्या वर्षी एक मोठी दगडच त्यांच्या घरामध्ये शिरली होती। पूर्ण चिऱ्याची भिंत फोडून आत दगड शिरली होती। त्यामुळे कुठेतरी जीवितहानी टळली असली तरी फार मोठी वितहानी झाली होती। आता ही जी भिंत कोसळली आहे ती गॅबियन वॉलच्या खालची भिंत आहे। कारण गॅबियन वॉल नवीन तंत्रज्ञान अवलंबून हा जो परशुराम घाटातील ज्या भिंती बांधण्याचं काम चालू आहे। पहिल्या संरक्षण भिंती या सिमेंटच्या होत्या, मात्र त्या ढासळल्यामुळे परत गॅबियन वॉल नवीन तंत्रज्ञान अवलंबलं आणि परत त्याच्यावर गॅबियन वॉलवर या ज्या सिमेंटच्या भिंती बांधल्या त्याच्या खाली गॅबियन वॉलच्या खालील जो गाळ आहे, माती आहे, तो भराव पूर्ण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे। त्यामुळे संरक्षण भिंती पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या आहेत। आता प्रवाशांना प्रवास करणे तितकंच जिकिरीचं झालेलं आहे। परशुराम घाटातला जो प्रवास आहे तो जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करतायत। कारण आता पाऊस हा मागील 2 दिवसापासून चालू झालेला आहे। मागील